शिवसेना उद्धव ठाकरे गुट के वरिष्ठ नेता और राज्यसभा सांसद संजय राउत ने एक बार फिर से अपने तीखे बयानों से महाराष्ट्र की राजनीति में हलचल मचा दी है। इस बार उनका निशाना भाजपा विधायक संजय शिरसाट बने। राउत ने कहा कि शिरसाट आज मुंबई के 72वें माले पर रह रहे हैं और यह केवल शिवसेना की बदौलत संभव हुआ है। पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारताय? तुम्ही आरोप केले होते. मी आरोप नव्हता केला, मी काही प्रश्न विचारले होते. आरोप कशा करता करायचे? खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आम्ही आहोत. हो. शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं, मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावे, उद्योग करावे, ही आमची भूमिका आहे. फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका, एवढीच आमची भूमिका आहे. मला असं वाटत नाही संजय शिरसाट म्हणाले. नाही मला असं वाटत नाही, कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंतचं सगळं काम आहे. त्याशिवाय काही ते बातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत, शिवसेनेमुळेच गेले ना. मुंबईमध्ये 72व्या माळावर आम्ही पण राहत नाही. ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. सोडून द्या, अरे कोण शिरसाट, सोडून द्या, चला. असे खूप येतात आणि जातात.